अभि, मीनाक्षी, मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. अरे वा, म्हणजे तूही मला मिस करतेस तर. हो. किती मिस केलंस? पुन्हा झालं तुमचं सुरू? अरे, माझी बायको मला किती मिस करते हे मला कळायला नको? तर मला आपलं वाटायचं की मी एकटाच मिस करतोय. अभि, आपण ह्या विषयावर तुम्ही घरी आल्यावर पण बोलू शकतो. मला आधी सांगा, तुम्ही ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं का? काम तर झालं, पण हॅलो अभि, हो बोला ना. तुम्ही असे शांत का बसलाय? अभि, काय झालंय? हे बघा, तुम्ही नका काळजी करू अभि, सगळं काही नीट होणार आहे. आता काय नीट व्हायचं बाकी राहिलंय? म्हणजे अभि, हो तुम्ही असे हसताय का? अगं, किती काळजी करणार आहेस माझी? मस्करी करत होतो. मी ज्या कामासाठी इथे आलो होतो ना, ते काम झालंय. आता हॉटेलवरून निघतोच आहे, रात्रीपर्यंत पोहोचेल. आणि हो, तिथे आल्यावर तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची. लवकर या, आम्ही सगळे तुमची वाट पाहतोय. ठीक आहे. अगं, पण तू अजूनही सांगितलं नाहीस. काय सांगितलं नाही? हेच की तू मला किती मिस करतेस. तुम्ही पण ना अभि. ठीक आहे, बाय. बाय. उद्याच्या गोंधळाबद्दल दादाला तर सांगून झालंय. आता अजून कोणाकोणाला आमंत्रण द्यायची आहेत? काय ग, तू इथे काय करतेस? स्वयंपाक झाला का? हो झाला. हे आले की आपण सगळे बसू जेवायला. हे आले वाटतं. आत्या येत. असू दे. केव्हाची वाट बघत होतो आम्ही तुमची. हो ना, ऍक्च्युली फ्लाईट वेळेवरच आलं, पण येताना ट्रॅफिक लागला थोडं. हे 2 दिवस 2 वर्षांसारखे गेले, त्यामुळे कधी एकदा इथे येतो आणि तुला पाहतो असं झालं होतं. मीटिंग कशी झाली? अगदी मनासारखी. एक गुड न्यूज आहे. अभि, आता दारातच गप्पा मारत बसणार आहात की घरातही येणार आहात? ते आलास? सुखीरा. अभि, आई? बस बस, दमला असशील ना, बस. हो. आम्ही सगळ्या जणी तुझीच वाट बघत होतो. मलाही कधी एकदा इथे पोहोचतो आणि तुम्हाला गुड न्यूज देतो असं झालंय. कसली एवढी गुड न्यूज आहे? अं, हा 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 अभि, आत्ता बोलायचं नाही हा अजिबात काही. काय झालं ते? अरे, प्रवासातून दमून आलाय. आधी पाणी पी, विश्रांती घे आणि मग सांग काय ते. काय ना अभि, मी ना आज मीनाक्षीला घेऊन देवळात गेले होते. काय झालंय, तुझ्या कामांमध्ये सारखी विघ्न येत आहेत ना, ते मी गुरुजींच्या कानावर घातलं. तर ते म्हणाले की घरामध्ये एकदा गोंधळ करू. मी उद्या संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम आखलाय.
तेही आता आपण पूजा केली आहे ना, मग मध्येच काय गोंधळ प्रकरण? आणि तसंही बाबाही नाही आहेत घरी. अरे दादाशी माझं बोलणं झालंय, त्याला मी बोलवून घेतलंय. आज रात्री उशिरापर्यंत का होईना पण घरी येणार म्हणलाय. आणि गोंधळींशीही बोलून घेतलंय मी सगळं. तात्याई पण हे सगळं असं घाईघाईत करायलाच हवं का? आई एवढी का घाई आहे? मी पण वंसना म्हणाले तसं, पण अभि, हे सगळं जे काही करते मी ते आपल्या भल्यासाठीच करते. हो तेही पण इतक्या घाईत सगळं करायचं म्हणजे? घाई कसली त्याच्यामध्ये? हे बघ, मी हे सगळं ठरवण्याच्या आधी ना पूर्ण विचार केला. हं? आणि तुला सांगण्याच्या आधी सगळं ठरवून सुद्धा मोकळी झालीये. ते सुहासारखं रे, ती काय म्हणते ना ते करते ती अरेंजमेंट्स. हा, तेच 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 केलंय. आणि तू बघ ना, गोंधळाचं नुसतं मी ठरवलंय तर तू लगेच आनंदाची बातमी घेऊन आलास. म्हणजे गोंधळ झाल्यानंतर काय होईल याचा विचार कर. आणि म्हणून म्हणतेय, तुझी आनंदाची बातमी आहे ना, ती गोंधळ झाल्यानंतर सगळ्यांच्या कानावर घाल. आत्ता सांगितलंस ना तर त्याच्यामध्ये विघ्न येईल. हं, म्हणून म्हणते. कसं आहे ना अभि, आपण काही सगळ्यांचंच भाग्य बदलू शकत नाही, पण त्यांच्या भाग्याचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तर आपण काही उपाय करू शकतोच ना. तात्याई असं का बोलतीयस? अगं प्रॉब्लेम कोणाला नसतात. अरे तेच सांगतेय ना, प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतात, पण त्यावर मी तोडगा काढतेय ते काही महत्वाचं नाहीये का? हे पा, मला आता कोणीही काही कारण सांगू नका. लवकर जेवण आटपा आणि लवकर झोपा. हं? आणि जी काही कामं असतील ती उद्या सकाळी दिवसभरात उरकून घ्यायची. संध्याकाळच्या वेळी कुठलंही काम ठेवू नका. हं? मला मान्य आहे खूप घाई होतीये, पण आता इलाज नाही. अगं बघत काय उभी राहिलीयस? जा त्याची बॅग आतमध्ये नेऊन ठेव आणि पानं वाढायला घे. आलेस? चल. बायको, तुझा विषय निघाला ना की डोकं बनवायला लागते. वरण भातादार का तुझा नवरा, मध्ये मध्ये तड मारणारी ती आत्या, स्वतःला माधुरी समजणारी ती सुहा आणि तिची आई. मी पाहू शकतो तिला वर जाऊन? म्हणजे पुन्हा तिनं खाली आली तर पाय वगैरे दुखेल ना. स्वतः तुझी गोळ्या घ्यायची वेळ. आई, अगं ऍज अ फ्रेंड म्हणून दिलंय. त्या सुहाच्या आईचं काहीतरी केलं पाहिजे. ती आपल्या डोक्यात किंवा आपण तिच्या डोक्यात जायच्या आधी काहीतरी रामबाण उपाय काढला पाहिजे. काढला पाहिजे ना. अगं बोल की आता, बोल की.
आले स्वाहा स्वाहा तुझ्या जायचा विचार चालला होता. अरे ही सुखानी दारू बी पिऊ द्या ना, बायको बरोबर बोलू बी द्या ना. हाय तेजस. हाय, एवढ्या रात्री फोन केलास? एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये रे. मग काय माझी आठवण आली म्हणून फोन केलाय? झालं का तुझं फ्लर्टिंग सुरू? मी काहीतरी सांगायला फोन केला तुला. बर बोल. अरे ऍक्च्युली आमच्या घरी सगळेच कॉल्स असे अर्जंट लेवलला चाललेत म्हणून एवढा लेट फोन केला. बरं ऐक, उद्या आमच्या घरी गोंधळ आहे, म्हणजे घरातल्या घरातच करणार आहोत. फार कोणाला इन्व्हाइट नाही केलंय, पण आत्याई म्हणाली की तुला बोलव म्हणून मी निरोप द्यायचं काम केलं. मी तिला म्हंटल येईलच असं नाही तो. गोंधळ? व्हॉट डू यू मीन बाय गोंधळ? मला वाटलंच होतं तुला माहित नसणार ते. अरे गोंधळ हा ना एक म्युझिकल प्रकार असतो, म्हणजे सॉर्ट ऑफ पूजा. हो हो, मी ऐकलंय कुठेतरी हे. नक्की. येस, शुअर. ओके, गुड नाईट. बाय, गुड नाईट. बायको ए बायको उठ की. रागात मारलं का तुला? तुला माहिती ना आपल्याला राग आले कसं असते. अगं उठ, आता तुझ्या लग्नाचा गोंधळ आहे. नाही उठणार? बर, आय लव्ह यू. ए बायको उठ की. बायकोच्या लग्नाचा गोंधळ, गोंधळात गोंधळ. अगं काय करतेस तू? तुमचे कपडे काढून ठेवत होते. नाही म्हणजे सकाळी उघडली असतीस तरी चाललं असतं ना, असं म्हणायचं होतं मला. गोंधळाची तयारी सकाळपासूनच सुरू होणार आहे आणि नंतर वेळ मिळणार नाही म्हणून आताच सगळं आवरून ठेवत होते मी. आलेच मी चेंज करू. राग आला? कसं आहे ना, राग आला की पटकन बोलून टाकायचं असतं, असं मनात नसतं ठेवायचं. मला राग वगैरे आलेला नाहीये. हे कुठे गेले? आत्ता तर इथेच होते. आता जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीयेत. ओके, बंदच ठेव डोळे. एकच. काय करताय तुम्ही? उघड. सरप्राईज. हे सरप्राईज आहे तुझ्यासाठी, आणि हीच बॅग तू बघू नये म्हणून तुला मी मगाशी बॅग उघडायला थांबवत होतो. काय आहे हे? सरप्राईज आहे, तुलाच बघावं लागेल. बघ.
आता खरं सांग, आवडली साडी? अगं हैदराबादमध्ये मला काही सुचतच नव्हतं ती काय घ्यावं तुझ्यासाठी. मग एअरपोर्टवर हे साडीचं शॉप दिसलं, म्हणून मग ही साडी घेतली. अहो पण हे सगळं करण्याची काही गरज नव्हती. अशी कशी गरज नव्हती? आता तुला सोडून मी एकटा हैदराबादला गेलो ना, त्याचं काहीतरी कॉम्पन्सेशन मिळायला हवं ना. अभि, आणि हो, आता गिफ्ट मिळालंय त्याचं रिटर्न गिफ्ट मिळेलच ना मला. सोडा. आता दारही बंद आहे आणि सगळे झोपले ते. पोड 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 पुडी पोड कौवाले मीनाक्षी ताई, कसं वाटलं माझं गाणं? नाही म्हणजे मी बघितलं ना, तुम्ही माझं गाणं कान लावून ऐकत होतात. छान गातेस हं तू. हा होय ना. मग मी आहे ना, तुम्हाला याच्या नंतर अजून पण गाणी ऐकतील. हा, एक विचारू काय? नाही म्हणजे लग्नाच्या आधी मी तुम्हाला ताई म्हणायची, हाय का नाही? पण आता अभिदादा बरोबर लगीन झाल्यानंतर मी तुम्हाला ताई म्हणू का वहिनी म्हणायचं? हा, तुम्हाला कुठल्याही नावाने हाक मारलीस तरी मला चालणार आहे. अहो तसं नाही, पण काय चाललंय का तुमच्या दोघींचं? हा, गप्पा मारत काय उभे राहिलाय? वनिता, हा, सांगितलेली सगळी कामं झाली आहेत का? अहो 100% झालंय ना, म्हणून तर बोलत होतो. हा ते बाय, एक विचारू काय? काय? नाही म्हणजे ह्यो असा गोंधळाचा कार्यक्रम मध्येच कसं काय करायला? असं विचारायचं होतं मला. तुला कशाला पाहिजे का चौकशा? हा, नाही त्या गोष्टी नको तेव्हा कशाला विचारतेस? म्हणे गोंधळाचा कार्यक्रम आधी कशाला? गोंधळ का ठेवलाय, कशासाठी ठेवलाय, हे ज्या माणसाला कळायला हवं ना, त्याला ते बरोबर कळलेलं आहे. आणि काय ना वनिता, काही लोकांना ना संसार कसा करावा हे कळतच नाही ग. मग त्यांच्या संसाराची काळजी सुद्धा मलाच करावी लागते. तेव्हा हा गोंधळ त्याचाच एक भाग आहे असं समज आणि हात पटपट चालव. पाहुणे यायची वेळ झाली आता. हा त्या बाईची बडबड ऐकून त्यांना काय विचारणार होते तेच विसरले बघा. ह्या काय बोलल्या ते तुम्हाला तरी कळलं का? लग्नानंतर सगळं काही चांगलं व्हावं ह्यासाठीच गोंधळ घालतात. बरं चल, आता आपण पटकन आपली कामं उरकून घेऊ. इन मन तीड मा, तरंग तरंग तीड मा, तरंग तरंग.